त्याआधी मनसे नेते यशवंत किल्लेदार बोलतायत. थेट जाऊयात. ब्रिजच्या खालचा तो सुरळीत चालणारच आहे ना. अनेक ठिकाणी असे ब्रिज झालेले आहेत. यात कुठलं राजकारण सुरू आहे आणि लोकप्रतिनिधीच करतात? नाही, लोकप्रतिनिधींनी त्यावेळेला एक आंदोलन करायचं एक नौटंकी केली, ती केवळ दाखवण्यापुरती केली. खरं तर तुमच्याकडे मी म्हटलं ना, केंद्रात राज्यात सगळीकडे महानगरपालिकेत सगळीकडे तुमची सत्ता आहे. मग तुम्ही हा एका हॉस्पिटलच्या प्रशासनाच्या विरोधाने तुम्ही हा का प्रस्ताव थांबवताय, हे काम का थांबवताय, हा मूळ प्रश्न आहे. हा पादचारी पूल होणं गरजेचं आहे. या बाबतीत आम्ही महानगरपालिकेतील आवाज उठवू. इकडचे तुम्ही आंदोलन करतायत, तुम्ही इशारा देखील देतायत, परंतु तुमचं जर म्हणणं पालिकेने ऐकलं नाही तर तुमचा हा नेहमीचा प्रश्न आहे. आता मला वाटतं गटनेता आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा, आणि पालिकेचं बरीचशी आयुधं माझ्या हातात आहेत. पालिकेच्या आयुध हातात घेऊन जी लढाई करायची ती मी नक्की करेन. आणि त्यानंतर रस्त्यावर उतरायला ही नेहमी रस्त्यावर उतरतात ना आमचे महाराष्ट्र सैनिक. तुम्हाला अपेक्षित जे उत्तर आहे ते पुढच्या वेळेला नक्की देईन. यामध्ये महानगरपालिकेला जेव्हा आमचे दिनेश पोंडेंनी पत्रव्यवहार केला होता, त्या पत्रव्यवहाराला उत्तर जे महानगरपालिकेने दिलं आहे ते ऐका. मी शेवटचा एक पॅरेग्राफ देतो. सैपी रुग्णालय प्रशासनाने प्रस्तावित पुलाच्या बांधकामास सातत्याने विरोध कायम ठेवला. सैपी रुग्णालयाच्या प्रशासनाने त्यांच्या निवेदनात प्रस्तावित पादचारी उड्डाण पुलामुळे सैपी रुग्णालय, दाऊदी मस्जिद तसेच कब्रस्तान परिसरावर प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता आहे. हे कोणाच्या निवेदनात आहे? सैपी रुग्णालयाच्या. तसेच सदर पादचारी पुलामुळे मशिदी परिसरातील अग्निसुरक्षेच्या दृष्टीने तसेच दररोज प्रार्थनेसाठी व विशेष धार्मिक प्रसंगी मोठ्या संख्येने एकत्रित होणाऱ्या भाविकांच्या सुरक्षेत बाधा निर्माण होऊ शकते, अशी चिंता व्यक्त केली आहे त्या निवेदनामध्ये. आणि हे महानगरपालिका मान्य करते. मला सांगा, मुंबईत अशा अनेक ठिकाणी मोठे पादचारी पूल, ब्रिज उभे आहेत, जिथे धार्मिक स्थळं आहेत, रुग्णालय सगळं आहे, तरी तिथे उभे राहू शकतात. मग इथे काय प्रॉब्लेम आहे? केवळ पळवाट कुठेतरी शोधायची आणि प्रशासनावर प्रेशर आणून हा पादचारी पुलाचा जो विकासाचा मुद्दा आहे हा आणून पाडायचा. मला वाटतं की याच्या विरोधात सभागृहात नक्कीच आवाज उठवा. साहेब, तुम्ही जो विषय काढला की इकडच्या लोकप्रतिनिधींनी आंदोलन केलं होतं, मग त्यांच्या आंदोलनाची देखील दखल नाही घेतली का, असा प्रश्न मला एक सांगा. जर मी स्वतः आमदार आहे, मी मंत्री आहे, पालकमंत्री आहे, मध्यंतरी प्रशासनाच्या काळात 4 वर्ष मी महानगरपालिकेच्या मुख्यालयात ठाण मांडून बसलेलो आहे, मला आंदोलन करायची गरज काय आहे? माझ्या हातातच सगळे निर्णय घ्यायचे अधिकार आहेत, तर मला हे नौटंकी करायची गरज काय? मी माझी मंत्रीपदाची किंवा केंद्रात राज्यात जे महानगरपालिका माझी जी सत्ता आहे त्याचा उपयोग करून हा ब्रिज लवकरात लवकर कसा होईल हा मी प्रयत्न करायला हवा. मला जर सत्ताधाऱ्यांना आंदोलन करायची गरज काय? हे केवळ लोकांना दाखवायला नौटंकीचं नाटक करायचा हा प्रकार होता. आंदोलनाच्या माध्यमातून नौटंकी करतात. हो, मी म्हंटल ना तुम्हाला, तुम्ही माझ्या तोंडून मी सांगतोय ना तुम्हाला, स्थानिक आमदार म्हणजे तेच आहेत ना. मला वाटतं की त्यांचं जे राजकारण आहे, त्यांचं सगळं राजकारण हे धर्मावर, भावनेवर, हिंदू मुस्लिम हे करण्यामध्येच गेलेलं आहे. विकासाचं राजकारण ते कळत नाहीत, केवळ भावनिक मुद्द्यावर ते सतत राजकारण करत असतात. आताही तुम्ही बघता ना, तिरंगा रॅली. कसली तिरंगा रॅली हो? तिकडे दिल्लीमध्ये ते विद्यार्थी तिरंगा घेऊनच आंदोलन करत होते, मग त्यांच्यावर तुम्ही लाठीचार्ज तिरंग्या सकट केलात ना. मग आता कसं झालं? हे भावना लोकांच्या भावनेला कुठेतरी हात घालायचा आणि भावनेचं नेहमी राजकारण करायचं. आता लोकांनाही ते कळलेलं आहे. शाकाहारी मांसाहारी हा वाद पण सातत्यानं मुंबईमध्ये उफाळून येताना पाहायला मिळतो. सध्या सोशल मीडियावरती भावेश भावरेंचा तर व्हिडिओ व्हायरल होतोय, परंतु काल तुमचे विभागात भावेश आता भावरा झालेला आहे. तो उद्या आमच्या अमित साहेबांच्या भेटीला माफी मागायला येतोय. परंतु या तुमचे विभागाध्यक्ष काल देखील म्हटले की या सगळ्याच्या पाठी मंगलप्रभात म्हणजे की शाकाहारी मांसाहारी असं. आता विशेषतः त्यांनी त्या मुलाने काल त्याच्या नवीन जो व्हिडिओ काय प्रतिक्रिया दिली त्यात त्यांनी म्हटलंय की दक्षिण मुंबईमध्ये हे सर्रास चालतं. मला वाटतं मंगलप्रभात लोढांनी याचं आत्मपरीक्षण करावं आणि यातून योग्य तो बोध घ्यावा की हे का चालतं त्यांच्या मतदारसंघामध्ये. थँक्यू. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा पटकन लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.